किती दिवसांनी बघतोय. अरे दादा देव रे माझा. किती दिवसांनी बघतोय. लय आनंद झालाय मला. आता तरी तुझी खात्री पडली की नाही मी निर्दोष आहे म्हणून. परशु तुझी नौटंकी बस झाली. आता काय अवस्था करून घेतली स्वतःची. जरा स्वच्छ हो आणि मग भेट मला. अरे ते पोलीस मला लई पडवा. माहितीये आपण बोलू नंतर. अमृता त्यापेक्षा ना मग आपण तुझ्या घरच्यांबद्दलच बोलूया. नाही म्हणजे तुझा परशु काका आज पोलीस कोठडीतून सुटका झाली आहे ना त्याची. काय? तुझ्या बाबांनीच तुझ्या काकांना सोडवून आणलंय. काय? आय कॅनॉट बिलीव्ह. अरे मेरे या सगळ्या प्रकरणात परशु काकाचा सगळ्यात जास्त राग बाबांनाच आला होता. तू एक गोष्ट विसरतेस अमृता. तुझे बाबा पट्टीचे राजकारणी आहेत. जिकडे वारं तिकडे त्यांचं शीड जातं. एरवी मी विश्वास नसता ठेवला पण आता त्यांचं काही सांगता येत नाही. राग नको माणूस अमृता. पण मला असं वाटतंय की तुझं अपहरण तुझ्या बाबांनीच घडवून आणलं होतं. हो म्हणजे ते एवढ्या खालच्या थराला नक्कीच जाऊ शकतात. दादानी मात्र आम्हाला माफ करून टाकले बर का. दादामध्ये लई बदल झालाय. गुणदोषांसकट आम्हाला स्वीकारलंय त्यानं. त्यामुळे चांगुलपणाचं नाटक जे काय आम्हाला करावं लागायचं की नाही ते यापुढे करायची गरजच पडणार नाही. नाटक न करता जगणार कसे हो तुम्ही. जाल की गच्चकिनीवर. काय बोलला गच्चकिनी परत बोला. लय गोड वाटलं तोंडातून तुमच्या ऐकायला. काहीला जीवींचा कालाच बिलच लावला का काय. तुमच्यात लय बदल झालेला दिसतोय. नाही एकंदरीत बघतोय मी घरामध्ये आल्यापासून अख्खं घर बदलले. घरातली माणसं बदलले. पण यो परशुराम मात्र आहे तसंच आहे बर का. टिट्टो हिरो दिसतो की नाही अजून. तेव्हा दादा काय हल्ली बिझी असतोय म्हण वेगळ्या वेगळ्या कामामध्ये. तेव्हा आमची जर गरज पडली कामासाठी तर बोलवायचं. परशुराम हजर आहे कळलं का. आता सुटून आलोय की नाही माणसाला जगायला पैसे लागतात. ते आमचा आपला महिन्याचा वाटा टाका. टाका की काय झालं. चाव्या माझ्याकडे नाहीयेत. काय म्हणलं. चाव्या माझ्याकडे नाहीयेत. माझ्यावर कशाला होऊ शकत आहे. असं झालंय वे. मधल्या काळामध्ये लई बदल झालेले दिसत्या. चाव्या गेल्या कुठे. जानकी वहिनींच्या कमरेला गेल्या का नवीन आलेल्या राधिका मॅडमच्या कमरेला गेल्या. मोठ्या अमृताला भेटायला आली. त्यामुळे ती जर तुझ्या बरोबर असेल तर तिला इकडे पाठव आणि तू इकडून निघ. जाऊ इथून. तुला सोडून मी कुठे जाऊ जानकी. मग सणात जा. मला का विचारतोय. नीट माझ्याशी बोलताना नीट बोलायचं कळलं. ज्याला जी भाषा कळते ना त्याच भाषेत मी बोलते. सोड. नाही सोड. काय करशील. आर्यन हात सोड. दुखतंय. सॉरी जानकी. आता बरं वाटतंय. जानकी मी तुला वचन देतो इथून पुढे तुला त्रास होईल असं मी कधीच वागणार नाही.